हॅलो. तुम्हाला कधी असं झालंय का, की तुम्ही दिवसभर प्रचंड बिझी आहात शेड्यूलमध्ये तुमच्या आणि अचानक किंवा खूप प्रवास करून, खूप दगदग करून, खूप दिवसभर धावपळ करून किंवा एखादं सतत एसी चालू आहे आणि तुम्हाला आजारपण आलंय, असं कधी झालंय? माझं सध्या हेच होतंय. म्हणजे काय होतं माहिती का, की मी परवा मध्यंतरी मुंबईला गेले होते आणि तिकडनं येताना माझा घसा दुखायला लागला. म्हणजे मला माहितीच होतं, की तो दुखणार आहे. कारण तिकडे एसी इतका 16 वगैरे होता त्यामुळे. मग काय, मग घरी आल्यानंतर पहिल्यांदा आईला घसा दाखवला. ती म्हणाली, "जरासा लाल झालाय, होईल कव्हर." म्हटलं, "ठीक आहे." म्हणून मी पण काही फार केलं नाही. पण नंतर ज्यावेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर बघितला, त्यावेळी घसा प्रचंड लाल झाला होता. आणि इतका दुखत होता म्हणून सांगू, की बापरे! मला साधं पाणीही पिता येईना आणि माझं हे आहे हां, म्हणजे टॉन्सिल सुजणं किंवा सायनस भरणं, सर्दी, खोकला या गोष्टी होत असतात. त्यामुळे मलाही त्या गोष्टी कायम होतात. जरा काही झालं, की झालं आजारपण सुरू आणि मग त्यानंतर आई-बाबा म्हणतच असतात, "तू हात स्वच्छ धुत नाहीस, पाय स्वच्छ धुत नाहीस, तोंड स्वच्छ धुत नाहीस." मग बाहेरनं आल्यावर तेच हात तोंडाजवळ नेले, की मग आजारपण येतं. मग ऐकत जा, म्हणजे आजारी पडणार नाहीस. पण कसं आहे माहिती आहे का, हात कितीही स्वच्छ धुतले किंवा काहीही केलं, तरी आजारपण यायचंही येणारच. कारण तिकडची हवा, इकडची हवा, त्यात एसीत गेलो, तिकडनं परत बाहेर आलं त्या सगळ्या त्या रूममधनं किंवा त्या कॅम्पसमधनं, की परत काय होतं, की गरम वाटायला लागतं किंवा दमट वाटायला लागतं. या सगळ्या गोष्टीमुळे ते कधी ना कधीतरी होणारच होतं आणि कावीळ झाल्यानंतर कितीतरी महिन्यानंतर मी इतकी आजारी पडले. तरीसुद्धा म्हटलं, की तुमच्याशी गप्पा मारायच्या कशा टाळता येतील म्हणून हा व्हिडिओ. तर घसा दुखायला लागला, की असं घशात आत चटचटायला लागतं. मग पाणी पिताना त्रास होतो. मग साधी अगदी सपक केलेली कुठलीही गोष्ट असली, तरी भयानक तिखट लागते. म्हणजे खायचीच इच्छा होत नाही. इतकं काय-काय असतं. आणि मग त्यानंतर सर्दी होते. मग सर्दी झाली की नाक गळतं. मग वाफ घ्यायला लागते. मग आवाज बदलतो. मग आवाज बदलल्यानंतर कधी-कधी ताप येतो. काहीही होत असतं. थोडक्यात काय, तर आजारपण हे आलं, की नाही म्हटलं तरी महत्त्वाच्या गोष्टींना कुठेतरी पॉज मिळतो आणि मग तो पॉज मिळाला, की त्या सगळ्या सुट्टीची, विश्रांतीची सवय झाली, की मग पुन्हा काम करायला जाताना नाही म्हटलं तरी कंटाळा येतो. हां, पण मी शक्यतो अगदीच उठता येत नाहीये, खूपच त्रास होतोय. असं जर असेल तरच मी सुट्टी घेते. अन्यथा मी डिपार्टमेंटला जातेच. कारण कसं होतं, राज्यनाट्य, पुरुषोत्तम, एकांकिका, स्पर्धा, क्लासरूम प्रोडक्शन, परीक्षा, अभ्यास या सगळ्या गोष्टी चालू असतात. मग या मिस झाल्या, की मग परत कधीतरी काय झालं, मग कसं झालं, मग केव्हा झालं, मग काय शिकवलं, मग मला नोट्स पाठव, मग हे कर, या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. आणि मग ते फोटोतलं बघून इकडे कॉपी करणं नको वाटायला लागतं. त्यापेक्षा सरळ गेलं, की हजेरी पण 100% लागते आणि परीक्षेलाही बसायला काही प्रॉब्लेम होत नाही. या अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि मला त्या आवडतातही. जर तब्येत बरी नसताना सुद्धा अभ्यास करणं ही जी एक काही गोष्ट आहे ना, ती मात्र कॉन्स्टंट असते जगात. आणि पुढच्या महिन्यात परीक्षाच आहे दिवाळीनंतर. त्यामुळे पर्याय नाही. अभ्यास करावा लागणार. प्रॅक्टिकलची तयारी, व्हायवाची तयारी, त्याच्यानंतर एकांकिका, सोलो परफॉर्मन्सेस, प्रोजेक्ट, सबमिशन तर 6 तारखेला आहे परवा. अशा सगळ्या गोष्टी आहेत. सो चाललंय. आजारपण प्लस अभ्यास या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. सो तुम्ही मला सांगा, तुम्हाला कधी असं आजारपण आलंय का? आणि त्या ह्याच्यात तुम्हाला तुमचे डेली टास्क पूर्ण करायला कितीही नको वाटत असलं तरी तुम्ही ते करता का? आणि केल्यानंतर किंवा कशा पद्धतीने करता? या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करायला विसरू नका. ओके. सो मी आता फार बोलत नाही, कारण बोलल्यामुळे मला त्रास होतो. घसा दुखत असल्यामुळे, सर्दी असल्यामुळे. पण तुम्ही माझ्याशी शेअर करायला विसरू नका. ओके. बाय.